नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून पोलीस भरतीचे PYQ ची एक नवीन सिरीज घेऊन आलेलो बघा. दरवर्षी रिपीट होणारे क्वेश्चन्स आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत. रोज नवनवीन क्वेश्चन्स घेणार आहेत आपण, ते पण प्रिव्हियस इयरला आलेले सगळे क्वेश्चन्स. बघा 1 ते 100 पर्यंतचे आपण अंक बघणार आहेत. त्यामध्ये कोणता अंक हा किती वेळा आलेला आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहेत, बरोबर. ते 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे बघा. आपण यामध्ये जर मोजले तर दिसेल आपल्याला ते सर्व. आणि त्यानंतर एक हा अंक 21 वेळा आलेला आहे. पण आणि बाकी सर्व जे अंक आहेत ते 20 वेळा आलेले आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे, कारण की हा क्वेश्चन जो आहे तो खूप वेळा एक्झाम मध्ये येतो. तसंच 1 ते 1000 मध्ये 1 हा अंक 0 हा अंक जो आहे तो 192 वेळा आलेला आहे. 1 हा अंक 301 वेळा आलेला आहे. आणि बाकी सर्व अंक हे 300 वेळा आलेले आहेत बघा. सर्व आता आपण 300 वेळा अंक आलेला आहे तो मोजत बसणार आहे का? नाही. हे लक्षात ठेवायचं आपण. 192, 301, 300 आणि 11, 21, 20. आता 21 आणि 20 मध्ये जो डिफरन्स आहे तो 1 चा डिफरन्स आहे बघा. तसं 301 आणि 300 मध्ये 1 चा डिफरन्स आहे, म्हणजे हे आपल्याला लक्षात राहील. 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्या एकक स्थानी प्रत्येक अंक हा 10 वेळा येतो, एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं. जसं समजा आपण एक हा अंक बघणार आहेत की 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 असं 10 वेळा एकक स्थानी. नंबर ऑफ डिजिट्स नाही, एकक स्थानी किती वेळा आलेला येतो तर 10 वेळा आलेला आहे. प्रत्येक अंक हा 10 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 10 वेळा आणि 1 ते 1000 मध्ये किती वेळा येतात तर 100 वेळा येतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. यावर आधारित सुद्धा क्वेश्चन आलेले बरं PYQ मध्ये. खूप बेसिक अशा कन्सेप्ट आहेत, पण प्रत्येक वेळा दरवर्षी प्रत्येक एक्झाम मध्ये, प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये हे क्वेश्चन येतात. बघा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 3 हा अंक किती वेळा येतो असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 1 ते 100 या संख्या ज्या आहेत त्यामध्ये 3 हा अंक किती वेळा आलेला आहे. दौंड SRPF 2023 मध्ये विचारला आहे. परत 2 ते 99 पर्यंतचे अंक मोजले असता आपल्याला 5 हा अंक किती वेळा येतो. चंद्रपूर पोलीस 2024 मध्ये विचारलेले बघा. आपण आता बघितलं किती 0 हा 11 वेळा येतो, 1 हा 21 वेळा येतो आणि बाकी सर्व अंक हे 20 वेळा येतात, बरोबर. तर 3 हा अंक किती वेळा येणार आहे? 20 वेळा येणार आहे. किती इझी बघा, किती मस्त आहे. परत हा जो 5 अंक आहे हा किती वेळा येणार आहे? 20 वेळा येणार आहे. 2 ते 99 म्हणजे 1 ते 100. 1 ते 100 मध्ये किती वेळा आलेला आहे? 20 वेळा आलेला आहे. चंद्रपूर पोलीस 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे तो. आता बघा तिसरा क्वेश्चन बघा. 1 ते 100 मध्ये 7 अंक किती वेळा आलेला आहे आपल्याला हे विचारलेलं आहे. तर पुणे शहर चालक 2023 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे बघा. 19, 20, 21 की 10? खूप सिंपल आहे. 7 हा किती वेळा आलेला आहे तर 20 वेळा आलेला आहे. बघा खूप मस्त आहे. परत हा एक क्वेश्चन आलेला बघा. 9 हा अंक किती वेळा आलेला आहे 1 ते 100 मध्ये? वाशिम जिल्हा चालक 2023 मध्ये आणि पुणे ग्रामीणला पण आलेला तो क्वेश्चन. बघा 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा आणि बाकी सर्व अंक 20 वेळा आलेले आहेत. तर 7 विचारला आहे, 20 वेळा येणार आहे. आणि इथं पण आता 9 अंक विचारला तो किती वेळा आलेला आहे? 20 वेळा आलेला आहे. बघा PYQs मध्ये आलेले क्वेश्चन आहेत सर्व हे. आता क्वेश्चन नंबर 5वा बघा. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये आपल्याला 9 हा अंक किती वेळा आलेला आहे हे बघायचं आहे. अमरावती शहर चालक 2021 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर सर्वांनी बघायचं इथं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये बघा 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो 9 हा? 20 वेळा येतो, बरोबर. 11, 21, 20 आपण हे लक्षात ठेवायचं. 11, 21, 20, 0, 1 आणि बाकी सर्व अंक, बरोबर. तर 1 ते 10 मध्ये किती वेळा येतो? 9 हा 1 वेळा येतो, हे सर्वांना माहिती आहे. तर मग 10 ते 99 पर्यंत किती वेळा येईल तर 19 वेळा येईल, बरोबर. किती इझी बघा. म्हणजे हा क्वेश्चन देखील PYQ मध्ये आलेला होता आपल्याला. अमरावती शहर चालक मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. 19 वेळा आन्सर आलेला आहे, बरोबर. तर फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 अंक किती वेळा येतो ते बघायचं आपल्याला. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 2024 मध्ये लेटेस्ट क्वेश्चन आहे हा आताचाच. तर सेम क्वेश्चन आहे मागचा आणि हा क्वेश्चन एकदम सेम आहे बघा. तिथं 9 विचारले होते, 7 विचारलेले आहेत. काय करणार आहे आपण? 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो 7 अंक? 20 वेळा येतो. आता हे आपण 20 वेळा घेतलं बरं. 20 अंक 20 वेळा येतो, हे आपण आतापर्यंत 20 वेळा बघितलं. आणि 1 ते 9 मध्ये किती वेळा येईल तर 1 वेळा येईल, बरोबर. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा आला? मग 19 वेळा आला. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे त्याच्यामध्ये, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7वा बघायचा आपल्याला. 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा आलेला आहे? 1 ते 1000 पर्यंत. आता बघा आता सर्व मोजत बसणार आहे का आपण? नाही. तर आपण आत्ताच एक टेबल बघितला होता, त्यामध्ये काय बघितलेलं आपण? 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा आणि बाकी सर्व अंक आलेले 20 वेळा 1 ते 100 मध्ये. आणि 1 ते 1000 मध्ये
192, 301 आणि 300 आपण लक्षात ठेवलं होतं बघा. 1 ते 1000 मध्ये 1 हा अंक किती वेळा आलेला आहे, 0 हा अंक किती वेळा येतो, तर 192 वेळा येतो. 1 हा अंक 301 वेळा येतो आणि 0 परत बाकी सर्व अंक किती वेळा येणार आहेत, तर 300 वेळा येणार आहे. किती सिंपल आहे बघा. एक अंक याच्यामधून फक्त कमी करायचं, 1 मधून 1 कमी करायचं, म्हणजे 301 मधून 1 कमी केला 300 आलं. बरोबर. UPSC सेट 2019 मध्ये क्वेश्चन आलेला आहे हा. मस्त क्वेश्चन होता एकदम. ऑप्शन 3 बरोबर त्याचं. खूप छान आहे, खूप बेसिक असे कन्सेप्ट आहे बघा. 1 अंकी संख्या किती आलेल्या आहेत, परत 2 अंकी संख्या किती आहे, 3 अंकी संख्या किती आहे, 4 अंकी संख्या किती, 5 अंकी संख्या किती आहे आपल्याला बघायचं आहे. तर 1 अंकी संख्यांमध्ये 1 हा सर्वात लहान अंक आहे आणि 9 हा सर्वात मोठा अंक आहे. बरोबर. एकूण संख्या किती, त्याच्यामध्ये 9 आहेत. 2 अंकी संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती, 10 आणि मोठी कोणती, 99 आणि एकूण संख्या किती, 90. बरोबर. 3 अंकी संख्यांमध्ये सर्वात लहान कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे, तर 100 ही संख्या आहे. सर्वात लहान सर्वात मोठी 999. टोटल किती, 900. 900 कसं आलं हे, 999 मायनस 100. दोघांचा डिफरन्स प्लस 1 करायचं. 899 प्लस 1 किती, 900. म्हणजे 3 अंकी संख्या किती आहेत, तर 900 आहेत. 4 अंकी संख्या किती येतील मग, 9000 येतील. फक्त काय करा, 1 शून्य वाढवायचं. आणि 5 अंकी संख्या किती येतील, तर 90,000 संख्या येतील. सर्वात लहान संख्या किती आहे, कोणती आहे, तर 10,000 आहे. बरोबर. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर 99,999 आहे. टोटल संख्या किती आल्या, तर 90,000 संख्या आल्यात बघा. 5 अंकी संख्या 90,000 आहेत. 9, 90, 900, 9,000 आणि 90,000 असं फक्त 1 शून्य वाढवायचं आहे. 1 अंकी संख्यांमध्ये 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 900 असं. त्यामध्ये 1 शून्य वाढवला की ते पुढचा अंक येतो बघा. खूप इझी येते पण. बघा पुढचा क्वेश्चन बघा. आपल्याला एक मस्त क्वेश्चन आलेला होता बघा. क्वेश्चन नंबर 8 आहे. 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत. आपण आता जस्ट बघितलं बघा. 3 अंकी संख्या किती आहेत, तर 900. 1 अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 900, 4 अंकी संख्या 9000. त्याचा आन्सर काय येणार आहे, 900. बघा 1 अंकी संख्या किती आहेत, 9. 2 अंकी संख्या किती आहेत, 90. आणि 3 अंकी संख्या किती, तर 900. फक्त 1 शून्य वाढवायचं. बघा किती मस्त आहे बघा. 1 शून्य वाढवत गेलो आपण फक्त. त्याचा आन्सर काय येणार, मग 900 आन्सर येणार आहे. एक नवीन क्वेश्चन आहे बघा. एक मस्त खूप छान क्वेश्चन आहे. एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील. बरोबर. तर खिळ्यांचा क्वेश्चन आहे हा. खूप इझी, म्हणजे किती अंक त्याच्यामध्ये त्याच्यासाठी लागेल त्याला. तर SRP 2023 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर 1 ते 200 हे या संख्या दिलेल्या आहेत बघा आपल्याला. हे पान नंबर असेल त्याच्यावर. 1 ते 9, 10 ते 99 आणि पुढे 100 ते 200 पर्यंत जे अशा संख्या आपण टाकणार आहे त्याच्यावर, असे अंक त्यावर टाकणार आहेत. तर 1 ते 9 मध्ये किती अंक आहेत, 9 अंक. बरोबर. 10 ते 99 मध्ये किती संख्या आहेत, 90 संख्या गुणिले 2. गुणिले 2 का बरं, कारण की 2 अंकी संख्या आहेत म्हणून. आणि इथं किती संख्या आहेत, 101 संख्या आहे. आणि गुणिले 3 का बरं, कारण की 3 अंकी संख्या आहे म्हणून. बरोबर. तर 1 अंकी संख्या किती आले, 9. 2 अंकी किती आले, 2 अंकी संख्या आहेत 180 आणि 3 अंकी किती, तर 303. असे सर्व मिळून किती येणार आहेत आपल्याकडे बघा, 9 3 12 म्हणजे आलेले 492 आन्सर आलेले बघा. ऑप्शन नंबर 4. किती मस्त क्वेश्चन आहे बघा. खूप छान आहे हा क्वेश्चन. प्रत्येक एक्झाम मध्ये येतो बरं. प्रत्येक एक्झाम मध्ये, MPSC असो, पोलीस भरती असो, स्टाफ सिलेक्शनला पण बऱ्याच वेळा आलेला क्वेश्चन आहे हा. आता बघा पुढचा क्वेश्चन बघा. 366 पानांचं एक आपल्याला पुस्तक दिलेलं आहे, त्यावर किती अंक लागतील असं विचारलेलं आहे. साधं सिंपल क्वेश्चन आहे एकदम. MPSC क्लर्क मेन्स मध्ये आलेला होता क्वेश्चन 2021 ला. तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत बघा. 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. 366 पान आहेत ना, तर काय करणार आपण, सेम मागच्या क्वेश्चन सारखंच करणार आहे. 1 अंकी संख्या वेगळ्या, 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या वेगळ्या परत. तर 1 अंकी मध्ये काय असेल, 1 पासून 9 पर्यंत. बरोबर. 2 अंकी काय संख्या कोणत्या आहेत, 10 पासून 99 पर्यंत. बघा. परत 3 अंकी संख्या किती असेल, तर 100 पासून 366 पर्यंत ते 3 अंकी संख्या असेल. तर प्रत्येक अंक हा किती वेळा लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे बघा. 1 ते 9 पर्यंत संख्या किती आहेत, तर 9 संख्या आहेत. आणि अंक किती, तर 9 अंक. कारण की संख्या त्याच्यामध्ये एक अंक आहे त्याच्यामध्ये, एका प्रत्येक संख्यामध्ये. बरोबर. 90 2 अंकी संख्या आहेत आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, टोटल अंक भेटतील आपल्याला. परत इतर संख्या किती आहेत, तर 267 संख्या आहे आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल अंक भेटतील. बरोबर. तर सर्वांना ऍड करायचं आपल्याला. एकदम सिंपल आहे. खूप मस्त क्वेश्चन आहे. हे तिघांना ऍड केलं की आन्सर येणार आहे 990.
ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे याचं. एकदम मस्त असे क्वेश्चन्स आपण रेग्युलर आणणार आहेत. PYQ मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत सर्व. सर्वांनी मस्त तयारी करा. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आवडलं असेल लेक्चर तर सर्वांनी नक्की सांगा मला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.